नवी मुंबईतल्या सिडको अंतर्गत येणारी 17 रेल्वे स्थानकं मध्य रेल्वे प्रशासनाकडे हस्तांतरित। शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के, श्रीरंग बारणेंनी केली होती सरकारकडे मागणी। परभणीतल्या पालिका अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचं थकीत वेतन आणि जीएसटी अनुदानासाठी मुंडन करत आंदोलन। शासनाच्या दुर्लक्षामुळे आंदोलनाच्या वेळी कर्मचाऱ्यांनी केलं मुंडन। लातूरच्या तांदूळजा अंबाजोगाई मार्गावर जीवघेणा खड्डा। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांनी खड्ड्यामध्ये लावल्या फांद्या। रात्री अपघाताची भीती, तातडीने दुरुस्तीची मागणी। रायगडमधल्या बसस्थानकांची दुरावस्था। महाड, इंदापूर आणि नागोठणे स्थानकांवरती खड्डे। प्रवासादरम्यान नागरिकांची अडचण। अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये शेतकऱ्यांना न्यायासाठी रस्त्यावरती उतरण्याची वेळ। 9 गावातील 7,500 एकर जमिनीचा प्रश्न। कोर्टाच्या आदेशानंतरही अंमलबजावणी नाही। हजारो शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली। नांदेडमधल्या इंद्रजीत सिंग बावरी हत्या प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी। शीख समुदायाची मागणी। तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना दिलं निवेदन। आरोपींवरती मकोक्का लावून जलदगती न्यायालयामध्ये खटला चालवण्याची मागणी। पंढरपूर अर्बन बँकेतील 3 कोटींच्या एटीएम फ्रॉड प्रकरणामध्ये 2 आरोपींची निर्दोष मुक्तता। पुराव्याअभावी न्यायालयाने बँकेचा दावा फेटाळला। 3 कोटी रुपये गेले कुठे याचं गूढ मात्र कायम। धुळ्यातल्या शिरपूर परिसरामध्ये पोलिसांकडून 24 लाख किमतीचा 480 किलो गांजा जप्त। अवैध गांजा लागवडी प्रकरणी 2 संशयित पोलिसांना ताब्यात। गोंदियामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती संदर्भातल्या समस्या सोडवण्यासाठी मेळाव्याचं आयोजन। शेतकऱ्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडण्याचं आमदार रहांगडालेंचं आश्वासन। लातूरच्या बाभळगावामध्ये दिवंगत विलासराव देशमुख यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली सभा। राजकीय नेते, अधिकारी आणि नागरिकांची मोठी उपस्थिती। देशमुख कुटुंबियांकडून विलास बागेमध्ये पुष्प अर्पण करून अभिवादन। भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पिंपरी महापालिका भवन विद्युत रोषणाईने उजळलं। तिरंग्यांच्या रंगांनी सजलेल्या इमारतीने नागरिकांचं लक्ष वेधलं। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत आकर्षक आणि रंगीबेरंगी विद्युत रोषणाईने उजळून निघाली। नागरिकांचं विशेष लक्ष वेधून घेणारी ही रोषणाई धुळे शहरातील स्वातंत्र्य दिनाच्या आनंदाला द्विगुणित करते। यवतमाळमध्ये भाजपच्या वतीने भव्य तिरंगा रॅली। 250 फूट लांबीचा तिरंगा ध्वज घेऊन विद्यार्थ्यांच्या घोषणा। शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या रॅलीत नागरिकांचा मोठा सहभाग। गडचिरोलीमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर युवकांची व्यसनमुक्ती रॅली। 400हून अधिक युवक युवतींचा सहभाग। नुक्कड नाटकातनं जनजागृती। हुतात्मा दिनानिमित्त पालघरमध्ये 5 स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन। 14 ऑगस्ट 1942च्या गोळीबारातील शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली। हुतात्मा चौकामध्ये खासदार, आमदारांसह नागरिकांची मोठी उपस्थिती। ओडिशाच्या बालासोरमध्ये मुसळधार पाऊस। सखल भागांमध्ये पाणी साचलं। रस्त्यांवरती 2 ते 3 फूट पाणी साचलं। जनजीवन विस्कळीत। जम्मू काश्मीरमधल्या भद्रवाह इथे मुसळधार पाऊस, गारपिटीचा हाहाकार। रस्त्यांना नदीचं स्वरूप। अनेक वाहनांचं नुकसान। वाहतूक पूर्णपणे ठप्प आणि बाजारातील दुकानांमध्ये पाणी शिरलं। जम्मू काश्मीरच्या गांदरबल जिल्ह्यातील सोनमर्गमध्ये ढगफुटी। रंगामोड परिसरातनं डोंगरावरनं मोठा मलबा आणि पाणी खाली आलं, त्यामुळे नदीला महापूर। सोनमार्गचा संपर्कही तुटला। प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना अलर्ट। जपानच्या चिबा शहरामध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती। चिबा स्टेशन परिसरात पाणी। नागरिकांची तारांबळ।